स्टुडंट लास्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रलायझेशन ही प्रोसेस लर्न केली की हाऊ टू न्यूट्रलायझेशन ऍक्ट. न्यूट्रलायझेशन कशा प्रकारे ते कार्य करतं किंवा कशा प्रकारे न्यूट्रलायझेशन प्रोसेस ही घडून येते. मग आता याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जेव्हा ऍसिड हे बेस सोबत रिएक्ट होतात किंवा त्या दोघांची रिएक्शन होते तेव्हा सॉल्ट अँड वॉटर फॉर्म होतं किंवा सॉल्ट अँड वॉटर प्रोड्युस्ड होतं. आणि ही जी रिएक्शन आहे तर ही रिएक्शन यालाच म्हटलं जाते न्यूट्रलायझेशन. मग न्यूट्रलायझेशन मध्ये सॉल्ट तयार होतात. सो याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ सॉल्ट्स फॉर्म. म्हणजे ह्या ज्या डिफरंट ज्या प्रोसेस होतात किंवा डिफरंट ज्या रिएक्शन्स होतात ऑन द डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड ऑर अ बेस. म्हणजेच ऍसिड अँड बेसची जी स्ट्रेंथ आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण युनिव्हर्सल इंडिकेटरचा वापर करतो आणि युनिव्हर्सल इंडिकेटरच्या सहाय्याने आपण ते जे ऍसिड आहे ते किती प्रमाणात वीक आहे किंवा किती प्रमाणात स्ट्रॉंग आहे हे आपण ठरवतो त्या टेस्टवरनं किंवा त्या युनिव्हर्सल इंडिकेटर्सचे जे पण कलर चेंजेस होतात तर तो जो चार्ट दिलेला असतो आपल्याला पीएच चार्ट तर त्याच्यावरून आपण ठरवतो की कुठलं जे ऍसिड दिलेलं असते आपल्याला किंवा जो बेस दिलेला असते तर तो किती प्रमाणात स्ट्रॉंग आहे किंवा किती प्रमाणात वीक आहे. तर म्हणजे स्ट्रेंथ फाइंड आउट करणं हे आपल्याला जमलं. परंतु मग त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे न्यूट्रलायझेशन तर सिंपल न्यूट्रलायझेशन जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये फक्त आपण सांगू शकतो जनरली की त्याच्यामध्ये ऍसिड प्लस बेस यांची रिएक्शन झाल्याच्या नंतर त्यापासनं सॉल्ट्स अँड वॉटर तयार होतात. परंतु जेव्हा याच्या स्ट्रेंथवर डिपेंडिंग रिएक्शन्स घडतात तर याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स फॉर्म होतात. म्हणजेच ऍसिड अँड बेसची जी स्ट्रेंथ आहे कधी वीक ऍसिड असेल किंवा कधी वीक बेस असेल किंवा स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस असेल, स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस असेल. मग अशा ज्या डिफरंट रिएक्शन्स आहेत तर या डिफरंट रिएक्शन्स मधून डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स काय होतात फॉर्म होतात आणि तेच आपल्याला रिएक्शनच्या माध्यमातून समजून घ्यायचे. सो लुक ऍट फर्स्ट रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन इज स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस. म्हणजे इथे ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि बेस हा काय आहे वीक आहे. तर याच्यापासून फॉर्म होईल आपलं ऍसिडिक सॉल्ट. याच्यापासून काय तयार होईल ऍसिडिक सॉल्ट. दिस इज द टाइप ऑफ सॉल्ट. ऍसिडिक सॉल्ट तयार होईल अँड वॉटर हे फॉर्म होईल. मग याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आपल्याला देता येईल की हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस अमोनियम हायड्रॉक्साइड. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड हे जे आहे तर हे काय आहे स्ट्रॉंग ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय आहे स्ट्रॉंग ऍसिड अँड अमोनियम हायड्रॉक्साइड इज अ वीक बेस. अमोनियम हायड्रॉक्साइड इज अ वीक बेस आणि त्या दोघांची रिएक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून अमोनियम क्लोराइड हे सॉल्ट तयार होईल. दिस इज द ऍसिडिक सॉल्ट. अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड हे काय होईल ऍसिडिक सॉल्ट फॉर्म होईल आणि प्लस वॉटर फॉर्म होईल. म्हणजेच अमोनियम क्लोराइड हे जे ऍसिडिक सॉल्ट आहे तर वीक बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिडचे जेव्हा रिएक्शन होते तर तेव्हा हे ऍसिडिक सॉल्ट तयार झालं ज्याला आपण अमोनियम क्लोराइड फॉर एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण सांगितलं की अमोनियम क्लोराइड हे फॉर्म होईल आणि प्लस वॉटर फॉर्म होईल. म्हणजेच ही झाली फर्स्ट रिएक्शन की एक टाइप आपण बघितला की कशा प्रकारे ऍसिडिक सॉल्ट काय होतं फॉर्म होतं. आता नेक्स्ट टाइप जो आहे तो बघा नेक्स्ट रिएक्शनच्या माध्यमातून बघूयात आपण. फर्स्ट दिलेले आपल्याला वीक ऍसिड. वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. म्हणजेच वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस यांची जेव्हा रिएक्शन घडून येते तेव्हा तयार होतं बेसिक सॉल्ट प्लस वॉटर. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बेसिक सॉल्ट मिळतं अँड वॉटर मिळते. मग फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याला घेता येईल ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस मध्ये आपल्याला घेता येईल सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड इज अ स्ट्रॉंग बेस आणि त्याच्यापासून बेसिक सॉल्ट तयार होईल ते म्हणजे सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट हे बेसिक सॉल्ट तयार होईल अँड प्लस वॉटर फॉर्म होईल. ही झाली सेकंड रिएक्शन. याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड हे जे बेसिक सॉल्ट आहे तर हा सॉल्टचा टाइप तयार झाला. त्याच्यानंतर थर्ड जी रिएक्शन आहे ती बघूयात. याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस.
म्हणजेच दोन्ही पण कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. दोन्हीच्या पण स्ट्रेंथ काय आहेत, स्ट्रॉंग आहेत. आणि म्हणून याच्यापासून जे फॉर्म होणारं सॉल्ट आहे तर ते असेल आपलं न्यूट्रल सॉल्ट प्लस वॉटर. मग इन द फॉर्म ऑफ रिएक्शन बघा आता, हायड्रोक्लोरिक ऍसिड विच इज द स्ट्रॉंग ऍसिड, त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साइड विच इज द स्ट्रॉंग बेस. आणि या दोघांची रिएक्शन झाल्याच्या नंतर याच्यापासून तयार होईल सोडियम क्लोराइड विच इज द विच इज द न्यूट्रल सॉल्ट. सोडियम क्लोराइड हे काय आहे, न्यूट्रल सॉल्ट आहे अँड प्लस वॉटर फॉर्म होईल. अशा प्रकारे मग डिफरंट ह्या ज्या रिएक्शन्स आहेत डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस, ऍसिड अँड बेस यांच्या स्ट्रेंथवर डिपेंड, आणि जेव्हा त्यांच्यामध्ये न्यूट्रलायझेशनची प्रोसेस होते तर त्याच्यामधून आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स काय होतात, फॉर्म होताना दिसतात. ही झाली न्यूट्रलायझेशनची प्रोसेस. त्याच्यानंतर काही असे पण खाली तुम्हाला बुकमध्ये बघा आता, व्हेरायटी ऑफ न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स इन अवर डेली लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील बऱ्याचशा अशा रिएक्शन्स असतात, न्यूट्रलायझेशन्स असतात की ज्या आपल्या डेली लाईफमध्ये घडून येतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट बघायचंय की जेव्हा एखादं, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की जेव्हा एखादं रेड आंट म्हणजेच जी लाल मुंगी असते, लाल मुंगी किंवा हनी बीज म्हणजेच ज्या मधमाशा असतात, तर त्यांनी जर तुम्हाला बाईट केलं तर बाईट केल्याच्या नंतर ते आपल्या बॉडीमध्ये ऍसिड सोडतात. मग ते जे इंजेक्टंट ऍसिड आपल्यामध्ये काय सोडतात, ते ऍसिड, आणि ते ऍसिड असतं फॉर्मिक ऍसिड. आणि हे फॉर्मिक ऍसिड असल्यामुळेच आपली जी स्किन आहे तर ही इच होते अँड बर्न होते, म्हणजे खाजवायला सुरुवात होते त्याची आणि जळजळ करू लागते, तिथे आपल्याला पेन होते. आणि या पेन पासून आपल्याला जर पेन आपल्याला कमी करायचं असेल तर याचं न्यूट्रलायझेशन करावं लागेल. आणि या ऍसिडचं न्यूट्रलायझेशन जे आहे तर ते रबिंग अ पेस्ट ऑफ मॉइस्ट बेकिंग सोडा इज अ बेस. मग बेस हा जो आहे बेकिंग सोडा, तर याचं जे लिक्विड मॉइश्चर असं जे लोशन आहे ते फॉर्म करून त्याच्यावर चोळल्याच्या नंतर ती जे ऍसिडचा जो इफेक्ट आहे तो न्यूट्रलाइज होतो आणि आपल्याला पेन पासून रिलीफ मिळतं. त्याचबरोबर जर डॉक्टरांकडे गेलं तर आपल्याला त्याच्याऐवजी कॅलामाइन लोशन दिलं जाते की जे त्याच्यावर रब करता येईल आपल्याला आणि त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळेल. आणि कॅलामाइन लोशन इज कंटेन्स झिंक कार्बोनेट इज ऑल्सो बेस. जे कॅलामाइन लोशन असते तर त्याच्यामध्ये झिंक कार्बोनेट असते आणि ते काय असते, बेस असते. म्हणूनच मग ऍसिडची जेव्हा ऍसिडचा इफेक्ट होतो आणि ऍसिड सोबत जर आपण बेस यूज केला किंवा बेसची त्याच्यावर रिएक्शन झाली तर ती प्रोसेस काय होईल, मग न्यूट्रलायझेशनची. नेक्स्ट दिलेले आहे आता, सर्टन बॅक्टेरिया प्रेझेंट इन अवर माउथ कन्वर्ट शुगर फ्रॉम फूड पार्टिकल्स. आता आपल्या तोंडामध्ये काही बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात की जे आपण अन्न घेतो तर त्या अन्नाचे त्या फूड पार्टिकल्सला शुगरमध्ये कन्व्हर्ट करतात. अँड एम्बेडेड बिटवीन अवर टीथ इन टू ऍसिड विच रिझल्ट्स इन टूथ डिके. आणि त्याचबरोबर ते काय होतात की आपलं जे टीथ आहेत तर टीथचे जे गॅप्स असतात त्या गॅप्समध्ये ती एम्बेडेड होतात इन टू ऍसिड विच रिझल्ट्स इन टूथ डिके. आणि ते तिथे राहिल्यामुळे काय होतं की त्याचं ऍसिडमध्ये कन्व्हर्शन होतं आणि या ऍसिडमुळेच मग आपल्याला टूथ डिके सारखे त्रास सुरू होतात किंवा पेन्स सुरू होतात. मग हे टूथ डिके ज्याच्यामुळे ज्या ऍसिड्समुळे फॉर्म होतात त्या माउथ मधल्या, तर त्याच्यावर न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण टूथपेस्ट यूज करू शकतो. मग हे टूथपेस्ट जे असते तर ते त्याच्यामध्ये अल्कलाइन सबस्टन्सेस असतात. अँड व्हेन वी ब्रश अवर टीथ द ऍसिड इज न्यूट्रलाइज, अवर टीथ आर प्रोटेक्टेड. आणि आपले जे टूथपेस्ट असतात तर त्याच्यामध्ये अल्कलाइन प्रोडक्ट्स असतात, अल्कलाइन जे केमिकल्स असतात तर ते त्याच्यामध्ये ऍड असतात आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या त्या ऍसिडवर झाल्याच्या नंतर म्हणजे दातांमध्ये जे एम्बेडेड झालेले जे बॅक्टेरियाज आहेत तर ते ऍसिड फॉर्म करतात किंवा ऍसिडमध्ये कन्व्हर्ट करतात. आणि ते जे ऍसिड आहे
तर त्या ऍसिड सोबत जेव्हा टूथपेस्ट आपण यूज करतो तर टूथपेस्ट मध्ये असलेले जे पण काही अल्कलाईन प्रोडक्ट आहेत तर त्यांची जी रिएक्शन आहे ती त्या ऍसिड सोबत होते अँड त्याचा इफेक्ट म्हणजेच ऍसिडचे काय होतात, न्यूट्रलाइज होतात आणि त्या आपण टूथ डिकेपासून काय मिळवू शकतो, रिलीफ मिळवू शकतो. नेक्स्ट दिलेले आपल्याला इंडस्ट्रियल वेस्ट फ्रॉम फॅक्टरीज कंटेन्स सेव्हरल ऍसिड्स. जे इंडस्ट्रियल वेस्ट असतात तर त्याच्यामध्ये देखील बरेचसे असे ऍसिड्स ऍड असतात. डिस्चार्ज इंटू वॉटर बॉडीज इंटू हार्म बोथ ऍक्वॅटिक अॅनिमल्स ऍज वेल ऍज प्लांट्स. आता जे पण काही फॅक्टरीज मधलं वेस्ट असते तर त्याच्यामध्ये बरेचसे ऍसिड्स ऍड असतात, कारण फॅक्टरीजमध्ये बरेचसे ऍसिड्स यूज केले जातात आणि ते ऍसिड्स रिलीज करण्यासाठी मग ते हे जे वॉटर आहे तर ते वॉटर वेस्ट वॉटर इंडस्ट्रियलचं बाहेर फेकून देतात. मग हे डिस्चार्ज इंटू वॉटर बॉडीज जेव्हा जर का हे वॉटर बॉडीज मध्ये नेऊन सोडलं तर म्हणजे त्याचं जे डिस्चार्ज केला तो जर वॉटर बॉडीज मध्ये केला तर वॉटर बॉडीज मध्ये जे पण काही ऍक्वॅटिक अॅनिमल्स किंवा प्लांट्स आहेत त्यांच्यावर हार्मफुल इफेक्ट्स होऊ शकतात. इट ऑल्सो रिझल्ट्स इन सॉइल पोल्युशन. त्याचबरोबर सॉइलचं पोल्युशन देखील घडून येऊ शकते. सो देअरफॉर इंडस्ट्रियल वेस्ट मस्ट बी ट्रीटेड विथ बेसिस. आणि मग याच्यासाठी जर आपण इंडस्ट्रियल वेस्ट बाहेर फेकू शकत नाही त्याच्यामुळे खूप असे साईड इफेक्ट्स आपल्या नेचरवर होऊ शकतात किंवा जे ऍक्वॅटिक अॅनिमल्स आहेत त्यांच्यावर देखील बॅड इफेक्ट्स होऊ शकतात. म्हणून मग आपण काय करायला हवं की जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे ते ट्रीटेड विथ बेसिस म्हणजे त्याची बेसिस सोबत रिएक्शन करायला पाहिजे विच इज दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. म्हणजे जर त्या ऍसिडची आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड याच्यासोबत जर रिएक्शन केली तर टू न्यूट्रलायझेशन देम बिफोर डिस्पोजिंग देम ऑफ. आणि मग ते तशी जर रिएक्शन केली तर त्याचं न्यूट्रलायझेशन होईल आणि त्याचं डिस्पोजल देखील योग्य प्रकारे केलं जाईल. अशा प्रकारे मग आज आपण न्यूट्रलायझेशन प्रोसेस डिटेल स्टडी केली विथ द हेल्प ऑफ रिएक्शन्स. आता इथे हा जो चॅप्टर आहे हा आपला एंड झालाय. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. थँक्यू.